जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे। अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये जे आपण शेतकऱ्याचे नुकसान झालेले असे सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना। अतिवृष्टी नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा जमा करण्यात आला होता। त्यानंतर हे दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता तुम्हाला जर पैसे भेटले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किती पैसे भेटले व कधी भेटले, तारीख, वार, डेट आणि तुमचा जिल्हा सर्व आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण शेतकऱ्यासुद्धा कळले पाहिजे की पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं तर निम्मे पैसे आले होते। निम्मे पैसे कसे, समजा ज्यांचं बागा क्षेत्र आहे त्यांना 32,500 सरकारने सांगितले होते आणि ज्यांचं जिरा आहे त्यांना 18,500, परंतु ते काय झालेलं आहे 32,000च्या ऐवजी त्यांना किती आले, 18,000 आले, 19,000 आले, 15,000 आले। काहींना ज्यांचं जिरा क्षेत्र त्यांना 10,000 आले, 7,000 आले, 8,000 आले, असे आले पैसे सरकारने सांगितले 2 स्टेपमध्ये। आता जे 2 स्टेप कोणते, ते समजा बियासाठी 10,000 रुपये सरकारने सेपरेट दिलेले आहेत। 10,000 रुपये तुम्हाला आता दुसऱ्या स्टेपमध्ये मिळून जाणार आहेत। ज्यांना अजून 1 रुपयासुद्धा भेटला नाही ते शेतकऱ्यालासुद्धा आता सरसकट त्यांना सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर काही शेतकऱ्याचा प्रश्न असा येतो की सर, आता आमचं काय झालं, एरीची पडझड झालेली आहे, घराची पडझड झालेली आहे, परत आमचे शेळी, मेंढी, गाय, म्हैस होऊन गेलेले, त्याचे पैसे आम्हाला अजून आले नाही, ते पैसे कधी येतील? तर त्याचे पैसेसुद्धा लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। फक्त कोणते पैसे येणार नाही तुम्हाला, ज्यांची जमीन होऊन गेलेली आहे, त्यांची एकदम करडून जमीन गेलेली आहे, ते काय होणार, तिथे येऊन समजा पंचनामे होणार परत, खरंच तुमची जमीन होऊन गेली की नाही। जर तुमची जमीन होऊन गेली असेल तुमचं, तिथं तुम्हाला कॅश स्वरूपात ते पैसे भेटणार आहेत। तुम्हाला एक चेक देतील, ते चेक तुम्हाला मिळेल, ते चेकनुसार तुम्ही चेक हे करून तुम्ही ते कॅश स्वरूपात तुम्हाला ते पैसे रक्कम मिळणार आहे। आता अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर तुम्हाला जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हे माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। चला तर मग शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।